जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये चांगलीच हवा केलेली आहे. रणजित मंडलिक, शेखर जाधव, पद्मजा भुरके आणि मधुरिमा गवळी या चौघांचं पॅनेल ताकदीनं मैदानात उतरलेलं आहे. रणजित मंडलिक अनेक वर्षे सामाजिक काम करत आहेत. शेखर जाधव यांनीही यापूर्वी निवडणूक लढवल्या, अतिशय कमी मताने त्यांचा पराभव झाला, त्यामुळे यावेळी ताकदीनं ते निवडणुकीत उतरलेत. पद्मजा भुरके या माजी नगरसेविका आहेत. अतिशय चांगलं काम त्यांनी नगरसेवक असताना केलेलं आहे. त्यांचं संपर्क चांगला आहे. मधुरिमा गवळी यासुद्धा अतिशय चांगलं कार्य करत आहेत. यामुळे ह्या सर्वांनी चौघांनी मोठी ताकद प्रभाग क्रमांक 13 मध्ये लावलेली आहे. आमदार विनय कोरे आणि आमदार अशोकराव माने यांनी स्वतः येऊन इथं प्रचाराचा नारळ फोडला, जोरदार प्रचार केला. त्यामुळे एकूणच प्रभाग क्रमांक 13 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार हवा केलेली आहे. चारही उमेदवारांनी प्रचाराचा भाग म्हणून संपूर्ण भाग पिंजून काढला. हे चारही उमेदवार प्रभागाला परिचित आहेत. अनेक वर्षे सामाजिक काम या चौघांचं आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाने या चौघांच्या मागे मोठी शक्ती उभी केलेली आहे. सामाजिक कामाच्या जोरावर घरोघरी पोचलेले हे उमेदवार आहेत. त्यामुळं प्रचाराचा धडाका या चौघांनी लावल्यामुळं एकूणच प्रभाग क्रमांक 13 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची चांगलीच हवा झालेली आहे. या चौघांनी घरोघरी पोचून ज्या पद्धतीनं प्रचार केला, प्रचार फेरीला पहिल्या दिवसापासूनच प्रचंड प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे. प्रत्येकाने सामाजिक काम करून दाखवलं आहे. त्याच कामाच्या बळावर हे चौघही आता मैदानात उतरलेले आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या भागात प्रचार करण्यात आला. या प्रचाराला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद हाच या चौघांच्या विजयाची साक्ष ठरत असल्याचा विश्वास रणजित मंडलिक, शेखर जाधव, पद्मजा भुरके आणि मधुरिमा गवळी यांनी व्यक्त केलेला आहे. आमदार अशोकराव माने यांनीही शेवटच्या टप्प्यात या भागात जोरदार प्रचार केला आणि सर्वांना विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे.